सरकारी नोकरी म्हणजे लाईफ सेट असा आपला सगळ्यांचा समज असतो, बरोबर? दर महिन्याला वेळेवर मिळणारा पगार आणि नोकरीची सुरक्षा. तरीही निवृत्तीच्या वेळी अनेक शासकीय कर्मचारी आर्थिक अडचणीत का सापडतात? जाणून घ्या त्या 4 मोठ्या चुका ज्या त्यांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होऊ देत नाहीत. पहिली चूक, सहज मिळणाऱ्या कर्जाचे जाळे. शासकीय कर्मचारी असल्यामुळे बँका सहज लाखो रुपयांचे पर्सनल लोन मंजूर करतात. पण लग्न सोहळे, महागड्या गाड्या किंवा चैनीसाठी कर्ज काढल्यामुळे पगाराचा मोठा हिस्सा फक्त EMI भरण्यातच निघून जातो. दुसरी चूक, फक्त पारंपरिक गुंतवणूक. पैसे फक्त FD, PPF किंवा LIC मध्ये ठेवणे. या योजना सुरक्षित नक्कीच आहेत, पण त्या वाढत्या महागाईला मात देऊ शकत नाहीत. तिसरी चूक, केवळ पेन्शनवर अवलंबून राहणे. निवृत्तीनंतर मिळणारे पेन्शन किंवा ग्रॅच्युइटी पुरेशी असेल या भ्रमात राहून वेळेवर SIP किंवा म्युच्युअल फंडात गुंतवणूक न करणे. चौथी चूक, स्वतंत्र हेल्थ इन्शुरन्सचा अभाव. सरकारी आरोग्य योजनांवर पूर्ण अवलंबून राहून स्वतःचा वेगळा मेडिकल इन्शुरन्स न काढल्यास अचानक आलेल्या मोठ्या आजारपणात आयुष्यभराची पुंजी खर्च होते. मग यावर उपाय काय? शासकीय कर्मचाऱ्यांनी आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होण्यासाठी काय केले पाहिजे यावर आपण पुढील व्हिडिओमध्ये सविस्तर बोलणार आहोत. जर तुम्हाला या उपायांवर पुढील व्हिडिओ हवा असेल तर कमेंटमध्ये पार्ट 2 नक्की लिहा. ही माहिती तुमच्या सर्व शासकीय कर्मचारी मित्रांसोबत नक्की शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.